श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र पारायण दिवस 5वा. आज आपल्याला अध्याय 36 ते 38 वाचन करायचे आहे. त्यापूर्वी दत्त महाराजांच्या फोटोची, स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची आणि गुरुचरित्र ग्रंथाची गंध, धूप, अक्षता, पुष्प दाखवून आपल्याला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर आपण अध्याय वाचनाला सुरुवात करणार आहोत. पारायणाची सुरुवात स्वामीस्तवनपासून करणार आहोत. श्री स्वामीस्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटयांकर रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंध्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आधी मध्याग्र कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्र असते ही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली सुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे बहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना श्री देशे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन रसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पावावया पहिलं तीर. त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार हृदयी प्रगटोपे. शांती मनी सदा वसो वृता अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृता विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होऊ हा सुगम दुर्गम पंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्त अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजा लागे. करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. एक माळ गायत्री मंत्र.
ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्यानंतर एक वेळ गणपती अथर्वशीर्ष. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासहं तनुभिः वशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति न तास्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांतिः शांतिः शांतिः. ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मिसि नित्यं. ऋतुं वच्मि सत्यं वच्मि अत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतोरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्मामयः त्वं सच्चिदानन्दतृतीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं सर्वजगदिदं तत्त्वज्जायते सर्वजगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयिलमेष्यति सर्वजगदिदं तयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा भूर्भुवः स्वरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्द्रुलसितं तारिणं वृत्तम् एतत्तव मनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार श्वान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं संहिता सन्धि शैषा गणेश विद्या गणकऋषि निश्रुत गायत्री छन्दा गणपतिर्देवता. ओम गंगणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्त चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः. नमो वात्प्रते नमो गणपते नमः. प्रथमपतये नमस्ते अस्तु लम्बोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासः तनुभिः वशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षार्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची या चरणी विनवितेसे कर जोडणी भक्तिभावे करुण्या सिद्ध मने नामधारका. पुढील कथा असे निका एक चित्त तुम्ही ऐका ज्ञान होय समजतासी. तया गानगा पुरात होता विप्रवेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्तत असे. न घेतला पतिग्रह त्याने परांनासी जावो नेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच. तया ग्रामी प्रतिदिवशी विप्र येते आराधनेसी सहस्रसंख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती परियेसा. ऐकून ते विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात. आपुला पती देवहीन कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात. वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा. तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियेसी तसवे त्यांच्या स्त्रियासी आव्हान दिले परियेसा. देखून ते विप्रवनिता पतीच बळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे. या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांक्षा करीती माझे मन मिष्टान्न अपूर्ण जेवावे.
ऐकून तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखी जावे करी भोजन आपण न घडे म्हणत असे. निरोप घेऊन तये वेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी. विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपले गृहा यावे. विचार करुणी मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेसी अनक परी विनवीत. म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपुले पतीस सांगणे आवंते बर्वे येत असे. सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी नवचे कधी परान्नासी काय करू म्हणत असी. ऐकून तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावून या तक्षण सांगती तया द्विजासी. श्री गुरु म्हणती तियासी जावे तू आमंत्रणेसी तुझे स्त्रियेसी मानसी असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनीची वासना जाण तू पुरवावी कारण सदा दुष्टित अंतःकरण कुल स्त्रियेचे असू नये. ऐकून श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवित असे कर जोडून न घे परान्न नेम असे. गुरु वचन जो न करी तो पडे रोरवा घरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे. पुसून या श्री गुरुसी आले दाम्पत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रिये ते. पितृनाम उच्चारून संकल्प करी तो ब्राह्मण अनक परीचे मिष्टान्न वाढती तया दंपतीसी. भोजन करी त्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान शुकर येऊन हर्षी समागमे जेविताती. कंटाळले तिचे मन उठे आपण त्यजुनी अन्न देवित होते जे ब्राह्मण त्या समस्तासी सांगतसे. ऐसे परी पती सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्छिष्ट जेवले ती. स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपले दैवहीन घडले आपणा परान्न उच्छिष्ट श्वान सुकरांचे. ऐसे कोपुणी स्त्रियसी आले दोघी श्री गुरुपाशी नमन करती भक्तीसी ऐका श्रोते एक चित्ते. श्री गुरु म्हणती ती येसी कैसे सुख पारान्नासी सदा दुषीसी पतीसी तू पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मने मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले. ऐकून तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसून पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन धाले कधी नवचे परान्नासी वर्तिले तुझ्या वाक्यास असी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज दैव पितृकर्माविने कोणी न मिळे विप्रत्यासी जावे देते भोजनासी जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण. श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन विनवितसे कर जोडून विनंती माझी परियेस्या. अन्न घ्यावे कवनाचे घरी घडती दोष कवण्यापरी जाऊ नये कवण्याद्वारे निरोपावे स्वामी या. श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरु भुवनादी की हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी. वैदिकादी विद्वज्जन मातुला आपला श्वशुर जाण सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे. अडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा. विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परियेसी निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवण्या घरी जेवू नये. बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती वजावे अन्न विप्र जाती महादोष बोलिजे. धनगर्विता पसागरी कृपण निर्दय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रागरी अन्न तुम्ही वर्जावे. दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये. कुळदैवत माता पिता सोडून जाय तो जपरता आपल्या गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी. आपुल्या कन्या जामातासी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राची घर देखा. समस्त दुष्कृत्ये परान्नासी घडती देखा ब्राह्मणासी तैसाची जाणा परस्त्रियेसी संग केली नरक होय. पती गृही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरिता परा अमावस्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा. आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाली या कन्येसी सुखे जावे अवधारा. सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी जात अथवा मृत सुतकेसी जेवू नये परियेसा. ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर तैसे करीत करीती नरक त्याचे कैसे धन्य असे. विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्र झाले स्वधर्म नष्ट होऊन. विप्रविन्व स्वामीसी आमुची अनंत परियेसी आचार धर्म कैसे निरोपावे दातारा. पराशर मने ऋषीसी सांगेन आचार परियेसी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती. ब्राह्म मुहूर्त उठून गुरुस्मरण करुणी मग द्याव्या मूर्ती तिनी ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतू सह सनत कुमार सनक सदानंद सह स्मरावे तये वेळी. सह नारद तुंबुरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका. तप्त समुद्री असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषी ते स्मरोनी सप्तद्वीप ते सप्तभुवनी. समस्त नाम घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण. मग उठावे शयनस्थानी आचमन करुणी दोन्ही लघुशंकेसी जाऊनी शौचाचमन करावे. भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभया आर्या शिंकल्या दोन्ही लघुशंका शौचा दोन्ही आचमन करावे. अधुवायू शब्द झालिया होकटे काही दृष्टी देखलिया. दोन्ही वेळा आज म्हणूया शुची होय परियेसा. जवळी उदेक नसेल जरी शौचाचमन करा निर्धारी. स्पर्शावे चक्षु क्षोत्री तेने पवित्र परियेसा.
गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमोक्त मग होता आरोनित बहिर्भूमीसी जाईजे यज्ञपवित कानी ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी बसावे व्रतबंध झाली या ब्राह्मणास हेची आचार परियेस चारी वर्ण हाच उपदेश शौच विधी बोलला विप्रदक्षिण तळ हाती 5 तीर्थे प्रख्यात असती जे बोलती असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ट मूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी अंगुष्ट तर्जनी मध्य देशी पितृतीर्थ असे जाना चतुरंग तळेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठ का भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे स्थानतीर्थ करा हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्मा विद्वजने बाह्यतीर्थे आचमने तिने केशवनारायण माधव म्हणून देवतीर्थे उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्ते धुवन दोन्ही त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्टी तळ हस्ते ठेवून श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेश पद्मनाभे पादस्पर्शी सव्य हस्त पंचांगुलीसी दामोदर शिरस्थानी चतुरंगुलिंगेसी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आदी अंगुष्टेसी मनावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्टा नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी क्षोत्रस्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठेकेसी अधोक्षज नारसिंह मनायसी अच्युते नाभि जनार्दन हृदयस्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी कृष्ण भुजासी ऐका 5 अंगुली विधी पूर्वकायने विधी स्पर्शावे श्री गुरुमंती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्य कैसी तयागरी करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळवारी स्नान करावयाची परी सांगे नायक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावा विधीने आपोहिष्ठा मंत्रेसी आणि स्नान फळे असती ज्याची असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्थान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्थान फळ असे प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी केलिया अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तिरी असे न रू अशक्त असे शरीरू स्मरण करुणी नदी निर्धारू आर्द्र वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांतीहीन सोमवारासी मंगळवारी मृत्यू परियेसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाणो तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नाने प्रवाहोमुखी घरी प्रात पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलियानंतर विभूती लावावी पर करी मंत्रविधान पुरस्सरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारावती मूर्ख मुख्य दरी वरकड मृत्तिका अग्राह्य विवाह आदी शोभन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंग्यानंतर सुतकेसी गोपीचंदन वर्जावे प्रात संध्येचे विधान सांगेन ऐका ऋषीजन नक्षत्रे असताची प्रारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होतात व जप करितात उभे असावे उदय समयी अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिका बांधावी त्वरिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे बाह्य तीर्थे त्रिराचमन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे ब्रह्मा भूर्भुव स्वरम म्हणून प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्वसिद्धी आता करा मार्जनासी सांगेन एका समस्त ऋषी जैसे असे स्मृतिचंद्रिकेसी तोने विधी करावे अर्घ द्यावयाचे विधाने सांगेन एका ऋषीजन क्रोशृंगा इतके उंच करून अर्घ द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायं प्रात द्यावी तिनी हंस शुची शन मंत्रेसी माध्यांनी अर्घ द्यावे अवधारा प्रातर माध्यांनी उभे बरवे सायं अर्ध्य बैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावादित्य अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा सूर्य सवे युद्धासी नित्य ती परियेसी संदेह पडे देवासी सूर्य होईल अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नव्हे परियेसी कर्मेन चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वतः कारण चाले याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रायुधे होती जाऊन दैत्यासी लागती पराभिविती प्रतिदिवसी देती असती ब्रह्मावंश त्यासी वदलिया घडती दोष प्रदक्षिणा करती जाती दोष
असावा दैत्य मनोनिया ब्रह्महत्याच्या पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी चारी पावले फिरता गैसी भूप्रदक्षिणा पुण्यासे गायत्री जप केली या घरी ऐका ऐकची फुल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीचे त्रिगुण फळ असे स्थळ वृंदावनी देखा दक्ष गुण फळे आहेत अधिका अग्निहोत्रादी स्थानी ऐका शताधिक फले असती तीर्थदेवता सन्निधानी सहस्त्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ पिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप करती मनोहरी दुःख होय त्यास अपारी तृणी भाग्य यश जाय भस्मानसनी व्याधीनाश कंबलासनी सुख परियेस कृष्णाजनी ज्ञान प्रकाश व्याघ्र चर्मी मोक्ष श्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जाती पळून आयुर्प्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परियेचा नाम मंत्र असे विशेषा अक्षरी दोन्ही जप हरे मनकार म्हणजे आपुले मन प्रकार नाम आपुला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षर दोन्ही प्रख्यात असते त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदनी पकारे जन्म पापदोरी चारी वेदांची मूळ एक गायत्री मंत्र असे एक याची कारणे जपावा आणि वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जपे न वृथा जन्म जैसा सोकर जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे न करावा उदकी बैसोनी त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन त्यांचे कारण अग्नी तीन विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नी उदक संपर्क होता त्वेच्यत्व जाय अग्नीचे उदक वर जावे या कारण बैसीजे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थान प्रातःकाळी जपावा माध्यान्नी हृदयस्थानी बैसावा जपावा माळा धरोणी हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभे करावा प्रातःकाळी बैसोनी कीजे माध्यान्हकाळी अथवा उभे राहून निश्चळी उभय पक्षी करावा बैसोनी जपावा सायंकाळी परावा वृक्ष मन निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी जपने मिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थयतीश्वरासी सहस्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करा पुरीस अशक्य होय जरी 10 वेळा जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे कौपेसी प्रकट वाक्याक्षरासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपद असती गायत्रीसी मिळून न म्हणावी परियेसी मनता पातक महादोषी महानरक अवधारा पृथक करुणी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविजे अंगुळी जपे एक पुण्य परवा अंगुलीने दशगुण शकमनीने होते शतगुण प्रवाल माला सहस्र फळ स्फटिके 10 सहस्र पुण्य मोतिके लक्ष गुण जाण प्रद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला कुशरुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चळा गोप्य माला धरुनिया जप करता नुल्लंगी जे मेरू पाप बोलीचे अपारो प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगिले पाप जाय गायत्री जपतीन पादास प्रत्यही केरावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्र एकचित्ता उपपातके नासते महापातकाती दोषासी कोटी जप करावा परयसी जी जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पहाव्या मागे पुढे शूद्राधिक जातीकडे संभाषणाधी करू नये कंडू नये देह आपुले नेनात जरी हितुके घडले शोषराचमन करावा हिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्तदेवता आहेत जाना स्पर्श करिता तक्षणा पापे जाती परियेसा जपता निद्रा जरी येई अधोवायू जांभई आली जरी क्रोध रूपत जपता भारी पापे घडती अवधारा नेनता घडे इतके जरी आचमन करावे क्षोत्री अग्निसूर्य धेनु दर्शन करे विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापुनी अग्नेसी करावे नित्य हवनासी वारा घालो नये त्यासी हाते पर्णे मुखे सुपे व्यादिष्ट होय पर्णवाते सुपे दारिद्र धनाक्षय मुखे पुंकरिया आयुष्य जाय हस्ती मोळी होय मृत्यू पुंकुनी अथवा विंजुनेसी वायू घालावा अग्नेसी काष्टे समृद्धी परियेसी ज्वलित असावा अग्निदेखा ज्वला निघती तयेस्थानी आहुती घालावी ती वदने समिदा आणाव्या ब्राह्मणे शूद्र हस्ती घेऊने समिदा पुष्पे दुर्वा देखा आणो नये शूद्रे ऐका होमद्रव्य आहे ती विषेका सांगिने नावे परियेसा साळी सावे निवार तंदुळ असती मनोहर गोधूम जव निर्धार यावन आळ राळे मुख्य असते साठी दाणे अति प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करावणे घृत संपर्क करावा घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळाचे तैल परियसी तेही पवित्र असे देखा स्वाध्यायी दिवसासी म्हणा वेद शक्तीचे अनध्याय होय तया दिवशी एक रुची म्हणावी तेही न एखाद्यासी मंत्र म्हणावा विषेकी नमो ब्रह्मणे मंत्रासी 3 वेळ जपावे एखाद्या दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठन फल असे श्वेत तिळ देवासी धूम्रवर्ण ऋषी
जनासी कृष्णवर्ण पितरांसी तिळ तर्पण करावे यज्ञपवित सव्य देवांसी निवितीने करावे ऋषीसी अपसव्य पितरांसी तर्पण करावे येणे रीती देवांसी अंजली एक ऋषींसी अंजली द्वय सम्यक पितरांसी अंजली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांसी अंजली एक देखा या व्यतिरिक्त माता बंधूसी एका सापत्नीस आचार्य नमिका द्वयांजली करावे देव ब्रह्मा ऋषीश्वरासी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिळ पितरासी अनंत पुण्य परियेसा जदी न करी तिल तर्पण उदके करा मुख्य जान मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे पायन धुता मंगळ स्नान तिला विना करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणेविन निष्फल असे अवधारी निषिद्ध बोलले ज्या दिवसी तर्पण करावे उदकेसी दीपवाळी चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नावे विधीसी करावे तर्पण परियेसी यज्ञोपवीत सव्याने एक तीळ घेऊन त्रिवार अंजली देऊन यमाचे नाम उच्चारून तर्पण करावा भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगणे एका विस्तारेसी यमधर्मराज नामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाना वैवस्वत काल देखा सर्वभूत क्षय ऐका आठवा औदुंबर नामिका निलायत परमश्रेष्ठी 10 जाना वृकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे परियेसा समस्त पातके नासती रोग व्याधी न पीडिती न पडे कधी अपमृत्यू शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघमासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे परियेसी वर्ष पातके परिहार होती ऐसे तर्पण करुणी सूर्यनामे अर्घे तिनी द्यावी समस्त विद्वज्जने म्हणे नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे आन्निक निरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः नामधारक मने सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी श्री गुरु सांगती ब्राह्मणासी काय निरूपले त्यानंतर श्री गुरुमंती ब्राह्मणासी गृही रक्षावे कारणासी अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्णमार्जर श्रीखंड दिव्य मणिघृत तिळ कृष्णाजीन शागवस्त्र इतुकी अस्ति पवित्र दुरिते बाधा करून शकती शुक्ल पक्षी सारसासी पोसावे घरी परियेसी समस्त पाप विनाशी धेनु असावे आपले घरी देवपूजेचे विधान सांगिने ऐका एको मन गृह भरवे समार्जन देवगृह अर्चावे हिरण्यरौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी समार्जन करावे विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन कांसे पात्र कन्या हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरोणी वाम हस्ती दक्षिण हस्ती सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक देऊनी अगस्त करणे घडे मणी भस्म करुणी सारवावा रंगमाळिका घालून निर्मळ असावी देवता भोनी मग शुभासनी बैसुनी देवपूजा करावी ते काळ न घडे जासी प्रातकाळी करावे हर्षी तेही न साधे परियेसी माध्यन काळी करावे सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वहावे भक्तीसी तैसी न साधे जयासी भोजन काळी करावे देवपूजा न करी नर पावे करीत यमपुर नरक भोगी निरंतर ऐसा ब्राह्मण एकचित्ते देवपूजा करावयासी विधान 6 परियेसी उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्त जगन्नाथा दुसरा प्रकार सांगेन ऐका अग्निपूजा अधिका मानस पूजा अतिविषयका एकचित्ता परियेसा सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष सांडिती जाण प्रतिमा पूजा अल्पबुद्धी अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरुपूजा मनो मानसी प्रत्यक्ष तुष्टे श्रीमूर्ती निरूप घेऊन श्री गुरुचे पूजन करावा प्रतिमेचे वेदोक्त मंत्र देवाचे विधीपूर्वक अर्चावे श्री गुरुचे निरोपाने पूजा करी काष्टपाषाण तोची होती देवजान प्रसन्न होय परियेसा प्रणव मंत्रोणी द्वादश उदके प्रोक्षावे आपले शीर्ष संकल्प करुणे अंगन्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी पूजा करुणी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढून विनयेसी टाकावे नैऋत्य दिशी धूत वस्त्र अंतराहर्षी द्वीपर प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्य कर्मेसी अर्चना करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा चारीद्वारे पूजूने दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्रशीर्षेती आवाहनोन पुरुष एव ते करा आसन एतावानस्य म्हणून प्राद द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपादर्ध्व ऐसा अर्घ्य द्यावे परियेसा तस्माद विराळ म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे यत पुरुषेन मंत्रे स्नपन करावे देवासी पंचामृतादी विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी ऋतिमार्गी करुणी न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी बैसवावे शुभासनेसी तयज्ञमित मंत्रेसी वस्त्रे द्यावे परियेसी
तस्माद्यात मंत्रेसी यज्ञपवित द्यावे देवासी, तेनेचे मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने. तस्मादष्टा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत, पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी. पुष्प वहावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन, आपण प्रेरिरी कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेचा. पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता, क्रय करुणे विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाना. उत्तम मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे शेत. रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम. वर्जावी शिळी पुष्पे एक सछिद्र अथवा क्रोमी भक्षक. भूमी वरे पडले एक पुष्प त्याच्यावे देवासी. शिळे नव्हते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळसी पर्ण. सहस्र पर्णे कमळे जाण सदा ग्राह्य देवासी. शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुत्रा पुन्नागेसी. मल्लिका जाती करवी रेसी कल्हार पुष्पे अर्पावी. विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पी तुम्ही ऐसी. धर्तुर अर्क करवी रेसी रक्त पुष्पे वर्जावी. गिरी कर्णिका निर्गुडेसी सेवका कपित्त करंजेसी. अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूसी अर्जावी. ही वाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी. पूजा करीती विष्णूसी त्वजावी याची कारणे. वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी. कपित केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी. कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका. बकुळ दाडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी. च्युतकुंद युथिका जाती रक्तपुष्पे वर्जावा निरुती. ईश्वरार्चने दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा. पूजा करीती गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी. वर्ज करावी दुर्वेसी दुर्गा ते शक्ती देवी ते. यत्पुरुष मंत्रेसी सुगंध धूपावे परिमळेसी. ब्राह्मण शक्ती मंत्रेसी एकारती करावे मनोभावे. चंद्रमा मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी. तांबूल देता मंत्रेसी नाभ्या असे म्हणावे. सुवर्ण पुष्प निरांजन सप्तयसेती मंत्रे करुण. वेदाहमेती मंत्र करुण पुष्पांजली अर्पावी. ध्यातास्फुरस्तात मंत्रेसी नमस्कारावी देवासी. अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करुणे. नमस्काराचे विधान सांगेन एका विद्वचन. अपसव्य देखा प्रदक्षिण करुणी नमन करावे. आपुला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता. अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊन वंदावे. माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी. उभय हस्ते कर्णास्पर्शी एको भावे वंदावे. सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका. वाम हस्त वाम पादावरी देखा करुणे नमस्कार करावा. माता पिता गुरु ध्याता भयहर्ता अन्नदाता. व्रतबंध केला पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्टमित्र नमस्कारावे तयासी. निषेध स्थाने म्हणावयासी सांगेन एका तुम्हासी. वय उणे असेल ज्यासी नमो नये विद्वजनी. जप अथवा होम करिता दूर देखील द्विज येता. स्नान करिता जळ असता नमस्कार करू नये. एक हस्ते ब्राह्मणासी नमो नये परियेसी. प्रेत नरु मूर्खजनासी करू नये नमस्कार. गीतवाद्य नृत्येसी संतुष्ट व्हावे देवासी. प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका. पूजा करा अर्पण देवासी हस्त ठेवून पिठेसी. उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्वासन. माता पिता घातिकी यासी शून्य पचप चांडालासी. अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेचा. न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तात्काळा. विमुख झालिया वर्षे 16 पितरण येती घरासी. अन्न दानाविना अन्न ग्रहण करू नये साधूजने. पंचमहायज्ञ न घरी त्या ब्राह्मणी चांद्रयन करावे. न होता वैश्वदेवा आपुल्या घरी भिक्षेचा आला नर जरी. भिक्षा घालता पापतरी वैश्वदेव फल असे. यतीश्वराती ब्रह्मचारी जे समय येती आपल्या घरी. अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा. ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन. आपण न करावे भिन्न अन्न प्रपंच करता दोष असे. पूर्वाभिमुख बैसोनी भोजन समयी धरा मौन. पाद उभय जोडोनी बैसावे ऐसा एक चित्ते. मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रक्षोनी. क्षत्रियाशी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परियेसा. न करिता मंडल जेवी जरी अन्नरसनेती निशाचरी. पिशाच असुर राक्षसेरी अन्नरसनेती अवधारा. उत्तम पूर्वाभूमी देखा पश्चिम मध्यम असे एक. पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर जावे. कांसे पात्र भोजनासी तांबूलासहित अभ्यंगन. गृहस्थासी मुख्य जाण यती ब्रह्मचारी. विधवा स्त्रियेसी वर्ज. फुटकी कांसे पात्रेसी जेवता होय महादोषी. संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाण. सवे घेऊन बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवशी. आसन आपले आपणासी घालू नये ब्राह्मणाने. बळी घालून चित्रगुप्तासी काढवावे वरचेच परियेसी. वामहस्त धोनी विशेषी पात्र दृढ धरावे. मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका. आपुषण द्यावे मंत्रपूर्वका मग द्यावा प्राणाहुती. आपुषणा विना भोजन करी पापविमोचन करा तरी. अष्टोत्तर शत गायत्री जपाता दोष परिहरे.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पंचमात्म्यं चतुर्विधम् अन्न ब्रह्मारसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमनु ऐसा मंत्र तुम्ही मनोनी अग्निरश्मी मंत्र जपावा मग द्यावा प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपनाय स्वाहा म्हणा ऐसे स्म्यानाय स्वाहा म्हणावयासी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठ केसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांकुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतोस्पर्शी नयू जाण जिव्हेने गिळोनी तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगेन ऐका तुम्हा विधान स्थान समयित धरा निर्गुण न धरिता वरुण फुलनेई होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्याची अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेत वरी मौन धरावे अवधारे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे पिता जिवंत असे ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी धरू नये मौनासी श्राद्धांना जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे न रेजान भक्षुन पूर्वी द्रवान्न कठिणान्न मध्ये परियेसा भोजनांत समयासी जेवावे पुनः द्रवानासी बळ न जाये परियेसी शीघ्र भोजन करावे जितुका मावेल आपुल्या मुखी तितुका ग्रास घ्यावा विषेके अधिक घेता ग्रासमुखी उचिष्ट बक्षिले फळ देखा न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांशी व्रतबंधाविने पुत्रासी कन्याकुमारकांसी दोष नाही भोजन करी स्नानाविन होमन करी ती जेवी कवन अन्न नव्हे ते कृमी जाण मने पराशर ऋषी दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्मरत सविता पुनरपदीप आणून लाविता मग भोजन करावे स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये महाकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी ठेविल न जेवता स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा न करावे सहभोजन जेविता होय उचिष्ट भक्षण कुल स्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परियेसा सभे बैसोनी एकासनी अथवा पुले अंतुरणी प्राशन न करावे प्राणी महादोष परियेसा कृष्ण वस्त्र नेसून आपण अपार दोष जेविता जाण स्त्रीजन वाढती कासे विन उच्चिष्ट समान परियेसा उठून जावे प्रक्षालनासी गंडूष करुणी मग हस्त प्रोक्षी न करिता गंडूष प्रक्षाळी हस्तासी आत्मघातकी तोची जाणा मुख प्रक्षाळिता परियेसा मध्यमांगुली दात घासी तर्जनी अंगुष्ठी महादोषी रौरव नरक परियेसा हस्त दाखवावे अग्निसी आणिक सांगणे परियेसी बंधुवर्ग असती जयासी पुसे नये वर वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसी आणिक स्मरावे कुलदेवतेसी येणे परिविधीसी भोजन करावे तिजोत्तमे विप्रविनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्न कैसी निरोपावे कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केली मार्जारे जाण वायस घारी कुकुटादी करून स्पर्शेल अन्यत वजावे धेनु मूषक मुख स्पर्श अथवा संपर्क अधक केश त्याजावे अग्न भरवसे असेल उचिष्ट अन्नाजवळी घृत तैल संमिश्रित शेळे अन्न पवित्र तळले असेल सर्वत्र शेळे नव्हे सर्वथा माशांनाचे वटक दे का शेळे नव्हते कधी ऐका जैसे लाह्या पीठ दे का शेळे नव्हे परियेसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसे विटाळ होता महादोषी शुची स्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर कृमक चूर्ण पूर्ण सत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणासी परणे विन कृमक कृमकमुखी घालता आपण होय सुमुखी सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाले यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयन घर येणे विधी आचरावे खटवा निर्मळ असावी जाण वर्जावे त्रिपाद दोषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावं खटवा परियेसा निषिद्ध जांभूळ काष्टाशी वर्जावे प्रेत गजदंताची भिन्न काष्ट तेजाविसाची बरवी असावी खटवा देखा स्वगृही शयन पूर्वमुखी श्वशरगृही दक्षिणमुखी प्रवासकाळी पश्चिममुखी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वर कडफळ सांगितले विषेखा विप्र आचार आहे ऐसा ऋषी मार्ग सभा शुभाचर पूर्ण कुंभ ठेवून उशी मंगळद्रव्य घालावे भोवसी रात्री सुक्त म्हणावे परियसी विष्णू स्मरण करावे निषिद्ध स्थाने निजावयासी सांगिने एका समस्त ऋषी जीर्ण देऊळ स्मशानेसी एका वृक्षातळावर जावे वर्जावे वारुळाजवळी वर्जावे आपण तळ्याचे पाळी नदी तिरी स्वादू वस्तू जवळी अघोरस तळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील काळती निजती जरी कटवान वर्जावे त्यापुढे निसून ओले अथवा नग्न निजू
निजुने शिरवेष्टून आकाशाखाली वर्जोन दीप असता निजुने पूर्वरात्री अपरात्रीसी निजुने परियेसी असुने स्त्रियेपाशी रजस्वला चतुर्थी दिनी असावे जानवे उपवितीसी दृष्टी पडू नये योनिसी आयुक्षीण परियेसी दीप वर्जावा या कारणे निळ वस्त्रे नेसेले स्त्रियेशी करिता संग परियेसी पुत्र उपजे चांडाळायसी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वल न होता स्त्रियेशी न करावा संग परियेसी संग करता महादोषी अनेक प्रकार एक असे दशवर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रासी ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय पाचवे दिवशी 6 दिनी पुत्र परियेसा विषम दिवशी कन्या जाण समदिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतू काळ कोण चंद्रबळ असावे मूळ मघा रेवतीसी संगन करावा परियेसी कोपन असावा उभयतासी संतोष रूप असावे ऋतू काळी स्त्री पुरुषासी जे जे असेल मानसी सत्व रज तम गुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकून समस्त ऋषीश्वर तेने परी आचरिती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचरे विधीसी देणे कैसी तया घरी तो वंद्य होता देवासी कामत घेणू येईल घरासी लक्ष्मी राही अखंडेसी पुत्र पौत्री नांदत म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगतले तुझं हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करुणी सुखी येसी जी इच्छिसी कामना होईल निरती सत्य जाना कन्या पुत्र नांदती सगुणा संध्यन धरावा मानसी ऐसा वर लावधोनी विप्र गेला संतोषोनी होता तैसाची आचरोणी सकाळा विष्टेला आदला इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म मार्ग निरूपणम नाम 37 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः नामधारक विनवय सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी तू जे जे मजपुससी संतोष होता आम्हासी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधनादे करीत होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विजा आला परियेसे असे काश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करुणी तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदुल कणिका वरकड त्याप्रमाणिक सोपस्कार असे त्यापासी भोजन करिता झाला निशी आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपुले निशी उशी मग निद्रा करी देखा नित्य घडी ऐसीची तयासी भक्त येती आराधनेसी आरा नको नसे त्याची नित्य जेवी समाराधने समस्त त्याची हासती पाहो समाराधनेची आयती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधने मास 3 क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहास करती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिली बोलावी ती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावायासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणता श्री गुरु कृपा सिंधू ऐकून श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला आयतीसी आणि लेद्वय शेरघृत शाखा दोन्ही त्यापुरत स्नान करुणी शुचिरभूत स्वयंपाक केला तये वेळा समस्त ब्राह्मण तये वेळी मिळून आले श्री गुरुजवळी म्हणती आजी आमुची पाळी यावं नाळ घरी नित्य होते समाराधना आम्ही जेवतो मिष्टान्न कैचा हा आला ब्राह्मण आज राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजासी नका जाऊ घरासी शीघ्र जावे आंघोळीसी येतेची जेव्हा तुम्ही आजी समस्त केले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगत असे श्री गुरुसी ब्राह्मण निरूप देतीचा धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाका व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण ब्राह्मण नाही ऐसे म्हणे आपण जेव्हा परात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आज आम्हासी सह पंक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हासी जेऊ वाढ घेतो परियेसी जरी अंगीकार न करेसी न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याला आपणासी तोची निरोप माझ्या शिरसी ब्राह्मणासहित जेऊ घालीन ब्राह्मण म्हणी विचारी श्री गुरु असता पुरुषावतारी नकळे बोल कवने परी आपले वाक्य सत्य करील मग काय करीतो ब्राह्मण विनवी तसे कर जोडन मज न येती ब्राह्मण विनोदी करीती माझ्या बोला श्री गुरु अनेक शिष्या ते निरूपिती जा वेगेसी बोलावून आणि ब्राह्मणासी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित स्नान करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक श्री गुरु त्या निरोपिती तयासी पत्रावळी करा वेगेसी जेव्हा आज सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो समाराधना 4 सहस्त्र पत्रावळीत कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मणाजवळी त्याची स्वामी निरोपिती त्या समस्त ब्राह्मणासी विनंती करावी तू वायसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवत तो ब्राह्मण द्विज म्हणती त्या सहासून काय जेव्हा म्हणतोस आम्हा
वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपती तैसे बोलतो ब्राह्मण होका बर्वे बर्वे म्हणती सकाळ पत्रा वळी करती ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगला आरती येणे श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणा जवळी ठेवी म्हणती तये वेळा आणून या तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवी आम्हापाशी म्हणून वस्त्र देती तये वेळी झाकेले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊन करी श्री गुरु पोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तये वेळी बोलावणी म्हणती ब्राह्मणासी उकडू नये अन्नासी काढून नेऊनी समजतासी वाढी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतून घे अनेकात वागी वेळी ऐसे म्हणत निरूप देती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढू लागा या द्विजासी अनेक उठले बहुवसी वाढू लागले ते वेळा मरून नेती जितके अन्न पुन्हा मागती परिपूर्ण घृत असे पूर्ण घट ओतून नेताती वाढेले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी जेवतात अति हर्षी द्विजवर पुसतसे घृत असे आपुले करी वाढेत असे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आकंठवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करती मुका उच्चिष्ट काढते तात्काळी का आश्चर्य म्हणती तये वेळी तांबुलादी देता समस्ताशी श्री गुरु बोलावणी तयासी बोलावा म्हणते आपुले कलत्र पुत्रासी समस्त येऊन जेवतील आले विप्र कुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित शूद्राती ग्रामलोक बोलवा त्यांची स्त्रिया पुत्रासहित बोलावे शीघ्र असे म्हणत पाचारित आले समस्त जेवून गेले तये वेळी श्री गुरु पुसती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी जे सांगती स्वामी यासी अत्याज आहेत उरले बोलवा त्या समस्तासी अन्न द्यावे वाढून त्यासी जितके मागती तृप्तीसी तितके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भूका सांगताती श्री गुरु नायक डांगोरा पीठा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामित ये वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी मग निरूपत त्या द्विजासी भोजन तोवा करावे श्री गुरु निरूप भोजन श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न तवरी घालावे जळात जलतरांची तृप्त होती तेही जेव इतुके झाले यावरी श्री गुरु त्या द्विजा ते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पोती होती तुझ समस्त झाले तटस्थ देखील अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्त्र केवी जेवले एक म्हणती श्री गुरु करणे स्मरले असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णी श्री नृसिंह सरस्वती नरदी सुत दंडधरी सत्यत्रयमूर्ती अवतारी नकळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक अपार चरित्रता अमित हो सांगता क्षितीवरी समस्त देवते तयांची नवे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवारे अन्नपूर्तिक द्विजचतुस्सहस्र भोजनम नाम 83तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी आपले आजचे अध्याय 36 ते 38 वाचन पूर्ण झाले आहे। आजच्या पारायणाची सांगता अध्याय वाचनाची सांगता आपण विष्णू सहस्रनामाने करूयात। श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम श्री गणेशाय नमः यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमः समस्त भूतानामादिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिर शान्तरवं पुनरेवाप्यभाषत युधिष्ठिरोवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तकं कर्मचन्त प्राप्नुयुर्मान भाष्युभं को धर्मस्सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं च पन्मुच्यते जन्तुर्जन्म संसार बन्धनात् भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेव मनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः त्वमेव चार्चयान्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायस्तुवन्यमस्यं च यजमानस्तमेव च अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखादिगो भवेत् ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथमहद्भूतं सर्वभूतद्भवोद्भवम् एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवे विच्चिर्नरः सदा परमं यो महत्तेज परमं यो महत्तप परमं यो महद्ब्रह्म परमं ह्यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यपिता
यतः सर्वाणि भूतानि भगवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहं यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छन्दोनुष्टुपतिता देवो भगवान् देवकी सुतः ॐ विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपं दैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् अथ ध्यानम् ॐ शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् इति ध्यानम् ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रोज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्तानुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयं भूषम्मुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमरप्रभुः विश्वकर्मा मुनिस्त्वष्टास्तविष्टस्तविरो ध्रुवः आग्राय शाश्वतो कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्त्रीकुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मान् सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः संवत्सरो व्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वाद्यरच्युतः वृषाकपीरमेयात्मा सर्वयोग विनिर्सृतः वस्तुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रभौषरा बभ्रुर्विश्वयोनि शुचिश्रवः अमृतः शाश्वतस्थानुर्वरारोहो महातपः सर्वगः सर्वविद्वानुर्विक्ष्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदविद्कविः लोकाध्यक्षस्सुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः राजुष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामन प्रांशुरमुगोस्टिरोर्जितः अतीन्द्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रयो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देशवपो श्रीमान् मेयात्मा मातृक्तृक महेक्ष्वासो महीभर्ता श्रीनिवास सतां गतिः अनिरुद्धस्सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीक्षिर्दमनो हंस सुपर्णो भुजङ्गोत्तमः हिरण्यनाभसुतपा पद्मनाभ प्रजापतिः अमृतिक सर्वदिक् सिंह सुन्दाता सुन्दिमास्तिरः अजो दुर्मर्शन शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुत्तमो धाम सत्य सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधिः अग्रनिर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरण सहस्रमृधा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनोऽन्यव्रतात्मा संवृत संप्रमर्दनः असंवर्तको वह्निरजिनोदरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृग् विश्वविभुः सत्कर्ता सत्कृत साधुर्जन्युर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट सृष्टकृच्छुषि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः वृषाहि वृषभो विष्णुर्विषपरवा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्द्रो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूप बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः ओजस्तेजोदितिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्राशुरभास्करद्युतिः अमृता शुद्धभो भानु शशबिन्दु सुरेश्वरः औषधं जगतस्सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यपवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम कामप्रद प्रभुः युगादिकृद्युकावर्तो नैकमायो महाशण अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रचितनन्दचित इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डीनः शोवृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासमानुजः अपामृतनिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो दुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानु राधिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौर्य जनेश्वर अनुकूल तावर्त पद्मी पद्म निवेक्षण पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभरत वर्धिरुद्धो वृत्तात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुल शरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरस्सः महीधरो महाभागो वेगवान् विताशनः उद्धवक्षोभण देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गौनो गुह व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानतो ध्रुव परर्धिं परमपष्टस्तुष्ट पुष्टसुरेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठ पुरुष प्राण प्रणव प्रभुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरतोक्षजः
ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्तावरस्थानु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्तविष्टो भूधर्मोयुपो महामकः नक्षत्रिणे नक्षत्री क्षमक्षाम समयहन यज्ञो इज्जमहेज्यश्च क्रतु संत्रसतां गतिः सर्वदर्शि विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुगुद सुव्रत मनोहरो चित्तक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मानैक कर्मकृत वत्सरो वत्सरो वत्सी रत्नगर्भोधनेश्वरः धर्मगुप्धर्मी सदक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्राशर विधाता कृतलक्षणः गपस्तिनेमि सस्त्वस्तो शिवो भूतमहेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देववृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गुप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूतवृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमुपमृत्तपः सोमपुरुजित्पुरुसत्तमः विनयोजय सत्यसन्धो दाशार्यः सात्वतां पतिः जीवो विनेता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्बो निधीरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो आहार्य स्वाभावो जीतामित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द सप्तधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत महावराहो गोविन्द सुषेण कनकाङ्गदी उद्योगपिरोगहन गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोचित् कृष्णो द्रोढसङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवान् मगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यज्योतिरादिश्य सहस्रनिर्कृतिसत्तमः सुदन्वाखण्ड परशुर दारुणो द्रविणप्रद देवस्तु सर्वदृग्व्यासो वाचस्पतिर्योनिजः त्रिसामासामगस्साम निर्वाणं वेषजं विषक् सन्न्यासकुर्चमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदस्तृष्टा कुमुदकवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिवर्तिन्युव्रतात्मा संक्षिप्ताक्षेमकृच्यवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमताम्बरः श्रीध श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमां लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिरज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशय उद्रण सर्वतच्चक्षुरणिशाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानुचितकुम्भ विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिनि आवीर शौरिर्शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिया हरि कामदेव कामपाल कामी कान्तकृतागमः अनिर्देशो पुरविष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मज्ञो ब्रह्मकृत् ब्रह्म 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 विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिय महाक्रमो महाकर्मा महातेजामहोरगः महाकृतुर्महायज्वा महायज्ञो महाहवि स्तव्यस्तम प्रियं स्तोत्रं स्तुति स्तोतारण प्रियः पूर्ण पूरयता पुण्य पुण्यकीर्तिर्मानयः मनोजवस्तिरतकुर वसुरेता वसुप्रदो वासुदेव वसुर्वसुमना हरि सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतावासो वासुदेव सर्वासुनिलियोन्दरः दर्पः दर्पतो दृप्तो धृतोरथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एकोनेकस्वक्कं किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्द्राङ्गदी वीरः विषमशून्यो घृता क्षीरश्चलश्चलः अमानिमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधामेधजोधन्य सत्यमेधाधराधरः तेजोवृषोदितरः सर्वशस्त्रवृताम्बरः प्रग्रहोन्निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रज चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेदविदेकपात् समावर्तोऽन्युव्रतात्मा दुर्जयो दुर्तिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरार्यः शुभाङ्गलोकसारङ्ग स्तुतन्तुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्धव सुंदर सुंदर रत्ननाभसलोचनः अर्को वाचनं शृंगी जयन्तस्सर्वविजयी सरो सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्वभागीश्वरेश्वर महाव्रतो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुद कुंदर कुंद पर्जन्य पावनो निलः अमृताशोमृत प्रभु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुमृत सिद्ध शत्रु चतुर्तापनः न्यक्रोधो औदुम्बर अश्वत्थश्चारुनादर निशोधनः सहस्राक्षी सप्तजिह्वा सप्तैधा सप्तवाहनः अमूर्ति नलकोचितो भयत्कृद्भयनाशन अनुग्रह कुशस्थूल गुरु निर्गुणो महान् अद्रुत स्वद्रुत स्वांशो प्राङ्मञ्चो वंशवर्धनः भारवृत्कथितो योगी योगी शस्त्रकामदः आश्रम श्रमण क्षाम सुपर्णो वायुवाहन धनुर्धरो धनुर्वेदो दण्डोदयित्नमहितादमः अपराजितः सर्वसः नियन्तो नियमो यमः सत्य सत्य धर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर्य प्रिय कृत्प्रीतिवर्धनः विहाय सकतिर्ज्योति सूरुचिर्हूतभुग् विभुः रविर्विरोचनः सूर्य सवितारविलोचनः अनन्तो हूतभुग् भोक्ता सुखदोनेकजोग्रजः अनिर्वि